जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. सद्गुरूंच्या बैठकीमध्ये जाण्यासाठी की नाही बरेच लोकांना प्रश्न पडलेला असतो की त्रिदेवाची उपासना, पूजा, तिथं अर्चना जे पण आहे फार कडक असेल आणि काय असतं काय नाही, मी मटण खातो, मी दारू पितो, असे बरेच लोकांचे प्रश्न असतात है ना. तर असं काहीही नाही आहे. सद्गुरूचा दास खरं तर बिघडलेलाच पाहिजे आपल्याला, आणि तिथं बैठकीत जाऊन तो काय होत असतो, सुधरतो. सद्गुरू काय करतात, त्याला पूर्ण नीट करतात. बिघडलेलेच पाहिजेत म्हणतात सद्गुरू. दास सद्गुरूंना कसे पाहिजे आहेत, बिघडलेले. कारण त्यांना कसं घडवायचं, आता एक म्हण आहे ना की जन्माला आल्यावर मूल आई जसं घडवण तसं मूल घडतं. पण सद्गुरूंच्या दासाला सद्गुरू जन्माला आल्यावर काय, म्हातारपणे काय, वय या मध्यंतरी वयामध्ये काय, कुठल्याही वयाला कुठल्याही टायमाला या तू फक्त बैठकी जॉईन कर, आणि तुला सुधरवायचं काम कोणाचं आहे, सद्गुरूंचं आहे. तर अशी काही मनामध्ये आणू नका तुम्ही की बाबा म्हणजे बैठकीत जायचे, मी मटण खातो, दारू पितो, अशी लोक चालतात का नाही, सगळे लोक चालतात, असं काही नाही. फक्त एवढंच आहे बघा, तुम्ही नित्यनेमाने जे पण आहे ते सांगतात ते तशा पद्धतीने तुम्ही उपासना, बैठकीला जायचं, या थोडंफार गोष्टी हे ऐकून ऐकून तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही एक समाजात जगण्यायोग्य होता है ना. कारण काय होतं, आता दारू पिणारे जे लोक असतात त्यांच्यामुळं काय होतं, समाजामध्ये वातावरण दूषित होतं. नशा केलेला व्यक्तीचं जे असतं समजा, त्याच्याने बऱ्याच लोकांना खूप त्रास होतो, त्यांच्या घरातल्यांना, शेजारपाजाऱ्यांना. बरोबर, चांगलं आहे का हे, चांगलं नाही. तर असं काही नाही आहे. तर चुकीच्या जी गोष्टी आहेत ते ग्रहण करू नका तुम्ही, आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे.